जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पोलीस ॲक्शन मोडवर आले असून पश्चिम बंगाल, कलकत्ता, यूपी, बिहार यांसह इतर राज्य व परदेशातून नालासोपारामध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे। नालासोपारा पश्चिम निळेमोरे गाव या ठिकाणी बांधकाम आणि इतर ठिकाणी मजुरीचे काम करणाऱ्या 40 परप्रांतीय नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांची पळापळ सुरू झाली आहे। गरीबों का शहर नालासोपारा अशी ओळख असणाऱ्या नालासोपाऱ्यात 60% लोक परप्रांतीय वास्तव्यास आहेत। अतिशय दाटीवाटीने वाढलेल्या चाळी, अनधिकृत बांधकाम या परिसरात या लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। अनेक परप्रांतीय लोक हे बांधकाम व्यावसायिक मजूर अड्डे या ठिकाणी काम करत असतात, तर नायजेरियन नागरिकही अंमली पदार्थ व्यवसायात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यरत आहेत। याच चाळीच्या वस्तीत अनेक गुन्हेगारी आणि दहशतवादाशी निगडीत राहणारे लोकांचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नालासोपारातील पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत। संशयास्पद वाटणाऱ्या वस्ती आणि चाळी या ठिकाणी छापे टाकून त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे आधार कार्ड, जन्मदाखला तपासणी केली जात आहे। आमच्या परिसरातील संशयास्पद वाटणाऱ्या ठिकाणी जाऊन आम्ही पोलिसांची टीम तपासणी करत आहोत। आम्ही रात्री 40 परप्रांतीय नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या नोंदी करून घेऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत आहोत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितलं।